श्री ज्ञानदेव तुकाराम. काय नव्हे करिता तुझा आता राखे माझी लाज. मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ट तोपाशी. त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाही तुका म्हणे देवा सत्य घ्यावी आता सेवा. देवाधिदेवा जगत्रये जीवा परेशी केशवा विनंती मागे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायचे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय नव्हे करिता तुझा आता राखे माझी लाज. मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ट तोपाशी. हे देवा तुम्ही करू लागला असता कोणती गोष्ट होणार नाही, म्हणून माझी लज्जा रक्षण करा. तुकाराम महाराज म्हणते देवाला, तुम्ही जर ठरवलं तर काय होणार नाही. राईचा डोंगर पर्वत राई. फोन म्यूट करा. कोण बोलते मध्ये? आवाज फोन म्यूट करा. काय फोन म्यूट करा. कोणाचा आवाज येतो लक्षात येत असेल ना, कोणाकडे फोन येते मी कट करून टाका तो फोन. हे देवा तुम्ही करू लागला असता कोणती गोष्ट होणार नाही, याकरता माझी लज्जा रक्षण करा. नकशिकांत मी तर केवळ अपराधाची मूर्ती आहे. तुकाराम म्हणतात मी तो अपराधाच्या राशी. देवा माझ्याकडे तुम्ही कृपा दृष्टीने पहा व माझे रक्षण करा. हे त्रिवार सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझ्याकडून खरी सेवा घ्यावी. विनंती पराभंग आहे. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. असन स्वभाव आलो तुझी आताया. कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. असावी वाटते पाही. सावनी संकोच ठाव थोडासा घे. का म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडे. नामे भव पाश हाते आपोल्या तोडे. असोन स्वभाव आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. देवा तुम्ही करू लागला असता कोणती गोष्ट होणार नाही. माझं रक्षण करा, माझ्यावर कृपा करा. मी तर काय आता अपराधाची राशीची म्हणले. माझ्याकडून किती चुका झाल्या, किती अपराध झाले, सगळे पोटात घ्या आणि माझ्याकडे कृपा दृष्टीने पाहावं. माझे रक्षण करा, माझा सांभाळ करा. थोडक्यात असे त्रिवार सांगतो. त्राहे 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 मग कृपा.
आणि माझ्याकडून तुमच्यावाली सेवा घडावी खरी. घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतात पांडुरंगाला. वंदिन मी भूते आता गीत समजते, तुमची करीन भावना पदोपदी नारायण. गाळून या भेद प्रमाण त्वायसा वे, तुका म्हणे मग नव्हे दुधियाचा संग. सर्व प्राणी मात्राला मी नमस्कार करीन. हो नारायण, सर्व प्राणी मात्र तुम्हीच आहात अशी पावलो पावली कल्पना करीन. ही जगद्गुरु तुकोबरायांना प्रत्येक प्राणी मात्रा पांडुरंगाचं दर्शन होतंय नाही का. हा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. वैकुंठी कैलासी तीर्थ क्षेत्री देव, तया विना ठाव रीता नाही कोठ. दृष्टी बदलली. नाथ महाराजांना चालले होते कावड घेऊन म्हणतात, आणि उन्हाचा टायमिंग आणि गाढव पाण्यापासून तडफडून मरत होता ना. हा. महाराजांनी ती गंगाच त्याला पाजली. त्याच्यातच रामेश्वर दिसला ना. हा. महाराज तेच म्हणते, सर्व प्राणी मात्राला मी नमस्कार करीन. दंडवत स्वामी, पैठणचे दंडवत स्वामी ना, त्यांची शिष्यच होती ती. हा. याच बोधावर गेली होती ती, व्यापक बोधावर. कोणलाही दंडवत घालायची, कोणलाही दंडवत घालायची. म्हणलं का काही पिशाची वृत्ती असते नाही का. मग लोक चेष्टा करून म्हणले होते, मध्ये मध्ये गाढव पडेल त्याला दंडवत घाला म्हणले, जिवंत होईल. घातला दंडवत, झाला ना जिवंत. मग ती चर्चा झाली, लईच उद उद झाला ना. प्रसिद्धी झाली. नाथ महाराज पर्यंत गेली ती. नाथ महाराज म्हणले आता लय अवघड होईल म्हणले, कोणी जर गेलं तर तुझ्याकडे आणून टाकणार म्हणले, आणि ते तुला आता जेवण करावं लागेल म्हणले. एक केलं का दुसरं आणणार, सांगदेव महाराजांसारखं नाही का. मग कसं होईल म्हणले आता. म्हणले मग मी काय करू आता, समाधी घे म्हणले. मग काय करतो आता, सगळं सोपं नाही का. उपाधीचे जर नादी लागलं ना म्हणले, या सिद्धी काय तुला लौकिक वाढवतील भरपूर नाही का. महाराजांनी समाधी घ्यायला लावली त्यांना, दंडवत स्वामीला. जे जरी या सिद्धी असल्या, पण या सिद्धी कोणाला नाही प्राप्त होत. जो भगवंत प्राप्तीच्या मार्गाला लागलाय त्यालाच त्या प्राप्त होतात ना. याचे भरपूर दाखले आहेत आपल्याकडं.
शंकर स्वामींच्या मुलाचं जेव्हा उदाहरण आहे, हम्म. त्यांना बऱ्याच सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. हा. आणि मग त्यांचा लौकिक वाढलेलं आहे. हम्म. महाराजांना असं वाटलं आपण गेल्यावर हा कोणच ऐकन मग, हम्म. आणि मग काय होईल, सिद्धीच्या याच्यामध्ये जर वाहून गेला तर उद्धारात राहून जाईल ना. हा. त्याला सुद्धा महाराजांनी समाधी घ्यायला लावली आपल्या अगोदर. हम्म. सर्व प्राणी मात्राला मी नमस्कार करीन, अहो नारायणा सर्व प्राणी मात्र तुम्हीच आहात. बरोबर आहे ना. मग देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. हम्म. कोण नटलंय? आपल्याला जगत दिसतंय, त्यांना देवच नटलाय ते म्हणत्या. हम्म. अशी पावलो पावली कल्पना करीन, सर्व लहान मोठा भेद बाजूला सारून मी तुम्हाला पाहीन, याविषयी मला वेद प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, साशे झाल्यावर दुसऱ्याचा द्वैताचा संबंध कधी होणार नाही. वसुदेव कुटुंबकम हम्म. वेदांचा सिद्धांतच आहे ना. हा. द्वैत राहणार नाही. द्वैत गेलं का दुःख गेलं, भेद गेला, भ्रम गेला, अज्ञान गेलं, सगळंच जात असे. वंदिन मे भूते आता अवघीच समजते, तुमची करीन भावना पदोपदी नारायणा. गळून या भेद प्रमाण त्वायसावे तुका म्हणे, मग नव्हे दुधियाचा संग. पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखांती तेथे ओथली ते मूर्ती. देहाचा विसर केला आनंदे संचार, गेला अभिमान लाज बळविला मान. शोक मोह चिंता याची नेनती ते वार्ता तुका म्हणे, सखे विठोबाचे ते सारिखे. पाहता पूजा करण्याला योग्य जे हरिभक्त ते कथेमध्ये उभे आहेत. हरिभक्त म्हणजे संतच. हम्म. काही ठिकाणी वैष्णव म्हणलंय, काही ठिकाणी सद्गुरू म्हणलंय, काही ठिकाणी साधू म्हणलंय, काही ठिकाणी श्रीगुरू म्हणलंय. ज्या हरीची ते कीर्ती वर्णन करत आहेत, तो हरीच्या त्यांच्या अंगामध्ये मूर्तिमंत वास करत आहेत. संत कीर्तन करतात, कथेमध्ये उभे आहेत, ते पूजा करण्याला योग्य आहे ना. हम्म. कारण त्यांच्यामध्ये मूर्तिमंत भगवंतच वास करतो ना. हा. शुद्ध झालेले आहे ना. हम्म. त्यांची घोंगडी पूर्ण शुद्ध झालेली आहे. जे मेळावीत सद्गुरू कोण म्हणायचं, भागवतामध्ये सांगितलंय ना महाराजांनी, जो सत शिष्याचे मेळवी बी सदवस्तू ते, हा. तया श्रीकृष्ण मानी गुरु. श्रीकृष्ण कोणाला गुरु मानतात? जो आपल्या शिष्याला सदवस्तूला प्राप्त करतो, म्हणजे भगवंतला. सदवस्तू भगवंत सोडून कोणतीही दुसरी. हा. असे जे संत आहे, पूजा करणे योग्य आहे ते. ज्या हरीची कीर्ती ते वर्णन करत आहेत, हरीच त्यांच्या अंगामध्ये मूर्तिमंत वास करत आहे. अशा हरिभक्तामध्ये देहाविषयीची विस्मृती असून केवळ आनंद त्याच्या हृदयात प्रगट झालाय. पहा, देहाविषयी विस्मृती झाली, हा. देहाचा निराश झाला. हम्म.
एवढं काम झालं तर मग किती भारी होतं. आनंद त्याच्या हृदयात प्रकट झाला म्हणजे. हा एवढा एवढं काय करत चालू आहे एवढं आपल्या. आनंद करतात ना हा प्रत्येकाचं तेच आहे. प्रत्येकाला आनंदच पाहिजे ना. हम्म आनंद म्हणजे देव. हं? हा आनंद कोणता आहे? देव आनंद स्वरूपच आहे ना. हा तर तो कधी भेटतो? जे कधी मग करताना हम्म कीर्तन करतात, कथा करतात. मग ते त्या भगवंताचं वर्णन करतात ना कीर्तनामध्ये. हा तो भगवंत त्यांच्या अंतरंगात वास करतो म्हणले, क्षेत्र संन्यास घेतो. हम्म आत्मज्ञानी म्हणलं ना. हा तो कधी म्हणजे किती आत्मज्ञानी चोखडी संत माझी रोपडी. हम्म ब्रह्ममूर्ती संत. हे काय आहे मग? ते देवच वास करतो त्यांच्यामध्ये. त्याचं कारण सांगितलं मग. हा देहाविषयीची विस्मृती असून केवळ आनंद ज्यांनी हृदयात प्रगट झाला. चिंतन केल्यावर हृदयात आनंद प्रगट होतोच. हम्म जास्त चिंतन केलं देहाचा विसर पडत तर मग नुसतं आनंदच आहे. मग काय नसतं. हम्म आनंद झाले मन प्रेम पाझरती लोचन. उलट सांडतो मग. हा आवरत नाही तो मग. आवर म्हणलं तरी आवरत नाही मग. हा ज्यांच्या मधील देहाभिमान समूळ नाहीसा झालाय. काय तुकोबरायने सोपं वर्म सांगितलं आपल्याला. देहाचा अभिमान समूळ नाहीसा झालाय आणि लज्जा मान यांनी आपल्यामधून घालून दिलाय. शोक मोह चिंता यांचे नावही जाणत नाही. लयच अभंग भारी आहे. हम्म मान मान तर लय आवडत नाही का. आशीर्वाद द्या करता किती तरफडवर पडतं. लय अवघड केलं. एका दिवसात 2-2 लग्न मग. मान लज्जा हे सगळे देहाचे धर्म आहे. लाज वाटते. लाज कायची वाटते असं आहे ना. मोठी माळ घालायची लाज वाटते. मराठीत नाचायची कुठं लाज वाटते. नाही नाही पण हे जर गेलं, ह्या जर गोष्टी घालवल्या तर मग शोकही जातो, मोह जातो, चिंता जाते. नाव नाही राहत म्हणजे त्यांचं तर. आपल्याला मान आवडू नये. अमानित्वम अदंभित्वम. जिथं मान भेटणारे असतं म्हणले जाऊ नये मग तिथं नाही. पण लय जायची वेळ आली तर मग काय भगवंताची कृपा म्हणून जावा. नाही का. भगवंताची इच्छेची पुढे काय करता येतं नाही का. काय असतं, एक रंगनाथ स्वामी होते. समर्थ रामदास स्वामींचे समकालीन होते. त्यांना स्वामीच म्हणायचे, रंगनाथ स्वामी. आणि तिथे
श्रीमंती थाटात राहायचे साधू असून. हम्म. त्यांच्या अंगावर हिरे आणि माणिक आणि मोत्याच्या माळा ते काय ते तुळशीच्या आणि रुद्राक्षाच्या माळा नाही. ते तर राहायचंच, पण अलंकार ते वस्त्र त्यांचे श्रीमंत शिष्य होते, राजे लोक शिष्य. त्यांचे शिष्य म्हणजे असे मोठमोठे. मग राजा शिष्य म्हणल्यानंतर तो काय असं काय साधी माळ घेऊन येईन का फुलाची आपली? नाही नाही. हा? कपडे काय त्यांना खाण्याचे काय आता राजगुरू म्हणलो. हा. साध्या महाराजाची जर एवढी ठेपी. हा. मग समर्थ त्यांना म्हणायचे, अरे त्याला बोलायचे ना ते एकमेकाला, हा हा. अरे तू साधू आहे का कोणी म्हणले. हा? साधूचे काय लक्षण राहते, काय त्याग असतो, काय वैराग्य असतो, तू काय चाललंय काय म्हणले तो. तो म्हणला अन्न मान धन येतो प्रारब्ध अधीन. आता मी काय करू म्हणले, ते माझ्या प्रारब्धात असल्यावर. प्रारब्ध माझ्या मागे येतोय म्हणले, असं कुठं राहते का म्हणले. कायचं प्रारब्ध कायचं काय चाल म्हणले. मग माझ्या संग तो प्रारब्ध लय म्हणतो ना, तर मी गेलो त्याला जंगलात घेऊन. तो म्हणला आता तो प्रारब्ध काय करतोय. गेले भयान जंगलात गेले. बैस म्हणले येत होतो आता भजन करीत मी मधुकरी मागून आणतो म्हणजे, तू लय भारी भारी खातो मजा आणतो म्हणजे. मग स्वामी गेले एका गावात भिक्षाला, भिक्षा मागून आणून याला देऊ म्हणले. मग आज हा काय नाही एका झाडाखाली बसला नामस्मरण करीत. नेमकं तिथून एक राजेश्वरी चालली होती. राजानं पाहिलं आपले गुरु इथं काय करते म्हणले. गुरु इथं काय करते, काय आपले गुरु म्हणल्यावर मग काय तिथं लगेच बसायची व्यवस्था काय, लगेच गळ्यामधले आणखी हरळ बी काय, फुलं काय, फळं काय, जेवणाची व्यवस्था काय. आता काय राजा बोलेन चल आले विषयाना संगम काय ते स्वतःच्या अंगावरचे भरजरी वस्त्र. आले समर्थ भिक्षा घेऊन मधुकरी घेऊन. पाहिलं तर हात फार नवरदेव झाला म्हणले. समर्थ म्हणले काय म्हणगडे म्हणले प्रारब्ध. आता प्रारब्ध माझ्या मागे येतो मी काय करू म्हणले. स्वामी म्हणले खरंय गाडे भाऊ, अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. प्रारब्ध आधी. मान जर असला तर काय करणार नाही का त्याला, नाही का. पण मिळावा म्हणून नाही तर पडू. लाज व मान यांनी आपल्यामधून घालून दिला आहे की शोक मोह चिंता याची नावही जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे सखी हरिजन केवळ विठोबा सारखेच आहेत. पहा म्हणजे तिथं येतं परत ते देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे संत आणि देव वेगळे नाही. आता इथं हरिजन म्हणलंय, वर हरिदास म्हणलंय. नाव जरी का वेगवेगळे असले पण असे जे संत आहे, पूजा पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणी त्याची वसनीची मूर्ती. देहाचा विसर केला आनंदे संचार, हे पद लईच महत्वाचं आहे. देहाचा विसर केला आनंदे संचार. कोणालाच वाटत नाही आपल्याला दुःख व्हावं म्हणून. का नमस्कार ते कोणी नाही. पण काय करावं, असं नामस्मरण करावं, असं नामस्मरण करावं का त्या नामस्मरणात बेभावच येवा पार, नाही का. याचा अभिमान जावा, याचा विसर पडावा, आनंदे संचार. गेला अभिमान लाज वळविला मान, शोक मोह चिंता यांची नेणती होते वार्ता तुका म्हणे सखे.
विठोबाची ते सारीखे. भाव तैसे फळ नसले देवापाशी बळ. धावी जातीपाशी जाती खून येरा येराची हिरा हिरकणी काढी आतून अहिरणी. तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले. ज्याप्रमाणे भक्तामध्ये देवाविषयीचा भाव असेल कसे त्याला फळ मिळेल. जसा भाव तसा देव. देवाचं असं आहे, लईच काम देवाचं असं तंतोतंत आहे. त्याचं काय असं फिक्स माप ठरलेलं नाही. आता हे संत शास्त्र म्हणतात ना, 13 कोटी नामजप करा तुम्हाला देवा दर्शन होईल. पण भाव असला तर एखाद्याला त्याच्या आताही होऊन जाईल. भाव असला त्याचा निष्ठा तर एखाद्याला तेवढं 13 कोटी करूनही दर्शन होणार नाही. म्हणजे ते काय असं मशीन सारखं दिलं, मशीन लावून आणि लगेच असं थोडंच. आणि मग घरातही मशीन लावून देवाचं दर्शन झालं असतं ना. मग मशीन फिट करून दिले असते आणि ते मशीन कोण तेवढं नामस्मरण करून घ्यायचं. असं नाही ते कृत्रिम. एक अंदाज सांगितला तिने. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. एवढं साधारण जनरली जर नामस्मरण झालं तर अंतःकरण बदलतं, भाव तयार होतो आणि भगवंताचा अनुभव येतो. असं आहे ते. परंतु असं काय बाबा आकडेवर नाही चालत ते परमार्थामध्ये. इतके घास खालीवर पोट भरणं थोडंच असतं. जेव्हापर्यंत ढेकुरी येईन. जसा भाव तसा देव. या वाचून देव स्वाधीन होण्याला दुसरे बळ चालणार नाही. भाव बळे आकळी एरवी नाही. फैसला माऊलीचा फैसला आहे. जो ज्या जातीचा आहे तो त्या जातीपाशी जाईल. कारण परस्परामधील एकमेकाची खून एकमेकाच्या चित्ताला पडते. आता ह्या जातीने बरं काही का आपण जे समजितो त्या या जाती नाही. तिथे मान हा स्वरूपवाचक बोलतात. आपले आणि देवाची एक जात आहे ना, एक स्वरूप आहे ना आपलं. खरा हिरा ऐरणीवर ठेवून त्याच्यावर हातोड्याचा घाव जरी घातला तरी तो न फुटता जसाच्या तसा ऐरणी शिरतो व हिरकणी दाखवल्याबरोबर तो बाहेर येतो. हिरा ठेवीत ऐरणी. आयरन कळते ना, सडीची खालची असते त्याला आयरन म्हणतात. त्याच्यावर हिरा ठेवायच्या नंतर घन आणायचा. तो त्या आयरनीच घुसतो पण फुटत नाही. खरा हिरा जर असला तर. आणि मग बाहेर कसा काढायचा. हिरकणी दाखवल्यावर तो बाहेर येतो. हिरकणी म्हणजे काय. द्यायला कापीत ते का. हिरकणी 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 दाखवली का त्याला ऐरणतून बाहेर येतो म्हणले तो. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला. काच कापायचं म्हणजे राहते हिरकणी बस. याचा अर्थ असा आहे, जो ज्या जातीचा आहे तो त्या जातीपाशी जाईल. कारण परस्परामधील एकमेकाची खून एकमेकाच्या चित्ताला पटते. असं असावं ते. हिरा आणि हिरकणी त्याच्यामध्ये नरमादी असली पाहिजे. हिरकणी दाखवली का हिरा बाहेर येतो. कारण वरचा अभंगाचा संदर्भ जर घेतला असा अर्थ असायला पाहिजे त्याच्याला.
जो ज्या जातीचा आहे मग ते हिरा आणि हिरकणी एकाच जातीचे आहे ना. हा जो ज्या जातीचा आहे तो त्या जातीपाशीच जाईल, कारण परस्परामधील एकमेकाची खून एकमेकाच्या चित्ताला पटते. खरा हिरा आता हे याच्यामध्ये तयार झालेले असतात ना. वर्षाच्या खाणी. हा नाही, हिऱ्याचं आता वेगळं आहे थोडं. आयरनीवर ठेवून त्याच्यावर हातोड्याचा घाव जरी असला तरी तो न फुटता जसाच्या तसाच आयरनी शिरतो. आहे तसा जमिनीतलेच आहे सगळे. हिरकणी दाखवल्याबरोबर तो बाहेर येतो. तुकाराम महाराज म्हणतात मन शुद्ध करणे हे उत्तम. मुळात भाव देवाविषयीचा भाव असेल तसे त्याला फळ मिळेल. देवापासून देव स्वाधीन होण्याला दुसरे बळ चालणार नाही. वरी बोला रस कथी ज्ञान माझी ठोस ऐसे लटिके ते ठकताया ही है ना परलोक परिसे एक सांगे अंग धोडी हेला लागे. का म्हणे हाडे कुत्र्या लाविले झगडे. वरवर ज्ञानाचे कथन करणाऱ्याचे बोल बाहेरच्या बाजूने मोठे रसभरीत दिसतात, परंतु आतल्या बाजूस तशी स्थिती नसून ते केवळ पोकळ असतात. वरवर ज्ञानाचे कथन करणाऱ्याचे बोल वरून लय गोड बोलतात म्हणले, पण आतल्या बाजूस तशी स्थिती नसून ते पोकळ असतात, म्हणजे अनुभवाचे नसतात. असे जे खोटे ठगबाज लोक, त्यांना इह लोकाची सुख न मिळता परलोकाची प्राप्ती होत नाही. म्हणजे इथं काही पदरात नाही आणि परलोकात काही नाही. बंडलबाज ठगबाज म्हणलंय ना. दुसऱ्याला ठकवतात, गोड बोलून बोळ्या बाळ्या लोकांना लुटीत्यात. जो ऐकतोय आणि सांगतोय तेच, आणि परमार्थ संबंधाने आपल्या अंगाला किंचितही धूळ लागू देत नाही, अशी खोटी. त्यांना हे लोकांचंही सुख नाही, परलोकाचंही सुख नाही. इथे एक बोलतो, वेगळंच सांगतो, आणि परमार्थाचा तर विषयच नाही म्हणले. अंगाला परमार्थाची धूळ सुद्धा लागून देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जसं हाडा करता कुत्र्याचं भांडण लागतं ना, काय भेटन त्याला त्याच्यापासून? काहीच नाही. कृष्णांत कसे सुचले असतील बायांना. आता किती दिवस आधारला त्यातून काय निघणार? जुनं कळ होतं 72चं हाडे काय जण, आणि त्याच्यात कुत्रे भांडत. पाहता कसं उपमा दिली. वरवर ज्ञानाचे कथन करणारे जे बोल, स्थिती तर काही तशी नाही. लोक खोटे ठगबाज, त्यांना ये लोकीचं सुख नाहीच, आणि ते जशी ते कुत्रे भांडत तसेच भांडत आहे. बाकी काय, याची तुझी पूजा आता करी ना किशी राजा, होगी तुझी ही पदी नमस्कारी ना भेदे. नवर जी दिशा जाय तेथेची सरसा, नव्हे एक दिवशी तुका म्हणे गुण दोषी. ते देवा, आता मी पुढे सांगितल्याप्रमाणे तुझ्या पूजा करीन. जे काही दिसत आहे ते तुझे स्वरूप आहे असे पक्के समजून अभेद बुद्धीने त्यास नमस्कार करीन. कोणतीही दिशा न गाळता जिकडे जाईन तिकडे तुझ्या एक सारख्या रसभरी स्वरूपाला लावीन. तुकाराम महाराज म्हणतात, एक दिवशी गुण दोषाकडे कधी लक्ष देणार नाही. हे जे गुण आहे, दोष आहे, याच्याकडे लक्ष नाही देत.
गुणदोष याते न विचारी काही. बाबा म्हणायचे गाय काय खाते पाहू नका, दूध किती चांगले देते. म्हणजे कोणाचं कर्म पाहू नका, अधिष्ठान पहा. आणि काय जे दिसन ते तुझं स्वरूप आहे असंच समजून अभेद बुद्धीने नमस्कार करी. काय जे असन ते तुझंच रूप आहे असं समजून, प्रत्येकामध्ये तुझंच रूप आहे असं समजून नमस्कार करेन. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग काय आता त्याला इलाज आहे. आणि ज्या दिशेला जाईन तिकडं तुझ्या स्वरूपाला जाणीन. हरिसिया दासा हरिदा ही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. मग हरीच्या दासाला सर्वत्रच हरी आहे ना. हा. दिशा किती आहे? 10. 10. चार बाजूला 4 उपचार 8च झाले. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्या उपदिशा 4 आहे ना. हा. 8च झाले. जा काय म्हणते खालींवर धरला. डोकं लावावं लागत थोडं जमत. आता सर्वत्र म्हणले मग खालींवर आलाच ना. हा. हं? सर्वत्र 10 दिशा म्हणलंय ना. म्हणून 10 म्हणल्या दिशा आताच आहे. खालची वरची धरावंच लागेल तरच मग सगळीकडे आहे ना. हा. सर्वत्र म्हणायचं पण एक आपल्याला कळण्याकरता नाही ती दिशा शब्द वापरला. सर्वत्र भगवत दर्शन थोडक्यात. अभेद बुद्धीने नमस्कार करी. कोणती दिशा न बरं महाराज म्हणतात एक दिशी गुणदोषाकडे कधी लक्ष देणार नाही. एक दिवशी म्हणलं का मग फक्त मंदिरातच देव आहे भाऊ असं. देवाचं स्वरूप व्यापक आहे ना. एक दिवशी भक्ती करण्याकरता आहे. एक दिवशी भक्ती करण्याकरता सोपं आहे ना. मन कसं होतं आता दृष्टीपुढे ऐसा की तुरा ही जो मी तुझं पाहि पांडुरंगा. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम जी मज प्रेम सर्व का. आवडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. मग हा फायदा आहे ना सगुणाचा. देवाला पाहिल्यावर सगळं एक रूप होत आहे ना. तो वेधून घेतो ना. तो गोपीकरा म्हणून आहे ना. चतुरा तू शिरोमणी आहे. तो हरण करतो चित्ताचं हरण करतो. मनमोहिले रे. मनमोहन मुरलीवाला म्हणलंय ना त्याला. म्हणून एक दिवशी फायद्याचाच आहे. परंतु सर्वत्र देव याचं ज्ञान पाहिजे मात्र. नाही तर मग पुन्हा काय होतं मग अडचणी येते नाही का. व्यापक दर्शन झालं का डोक्यातले खटकेच निघून जाते सगळे असं आहे मग. इकडे असं आहे तिकडे दिशा तशी आहे हे अमक आहे ते तमक आहे असं काहीच नाही. असं म्हणजे आता सगळीकडे देव आहे प्रल्हाद म्हणला. त्याच्या डोक्यात आहे काही नाही ना. म्हणजे त्याच्या बापाला तो भारी पडला ना. व्यापक दर्शन हे महत्वाचं आहे. अर्जुनाला तेच दाखवून दिला ना. ते तो म्हणला मग सावळा असा कंकणू
मला ते सावळं रूपच आवडतं म्हणजे हे जपानी जपानी जपानी. आता याची कशी काय पूजा करणे एवढ्या मोठ्या स्वरूपाची? हे बघण्याकरता सबूनच लागतं नाही का? हा. आता भगवंताचं रूप काय सामान्य आहे का? तुझे निधळे कोटी चंद्र प्रकाश कमल नयन असे वदना. त्या भगवंताचं स्वरूप त्यातले त्यात कृष्णाचं रूप म्हणलं त्याला काही बोलायचं कामच नाही. याची तुझी पूजा आता करीन किशी राजा. अवघी तुझी जे पदे नमस्कारी ना भेदे न वर्जिता दिशा जाय येथेची सरसा नवी कधीशी तुका म्हणे गुण दोषी. अवघी तुझी पदे नमस्कारीन अभेदी. कुंडली कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय.